नमस्कार, मी बालकलाकार तनुषा दवळे. मला नाट्य अलंकार संस्थेमध्ये अलंकार सर व स्नेहा दीदी यांनी एवढं छान शिकवलं. आज मी या मालिके व सिरियलमध्ये काम करू शकलो. सातवी मुलगी, आदिशक्ती, सावळ्याचे जण सावले, नाजुका घुमा पिक्चर, ब्रिटिश एअरवेजची ॲड, लेन्सकार्टची ॲड आणि अदानी ग्रीन फ्लेम याची ॲड करू शकलो. मी यांचं खूप खूप आभारी आहे. थँक्यू. नमस्कार, माझं नाव आहे निया प्रमोद पवार. मी मुलुंड मुंबई येथे राहते. मी 11 वर्षांची आहे. जेव्हापासून मी नाट्यालंकार संस्था जॉईन केली तेव्हापासून मला खूप सारे प्रोजेक्ट्स मिळायला लागले. मी नाटकामध्ये पण काम केलं आहे आणि सिरियल्समध्ये पण काम केलं आहे. मला नाट्यालंकार संस्थामध्ये 3 वर्ष झाली. या 3 वर्षामध्ये मी खूप काही शिकले, जसं की कॅमेरा अँगल, कॅमेरा लँग्वेज, कसं कॅमेराला फेस करायचं. आणि मी खूप काही म्हणजे इकडून शॉर्ट फिल्म्स केल्या आहेत, मग मूवीज केल्या आहेत नाट्यालंकारच्या. त्याच्यामुळे मला कॅमेरा अँगल समजायला लागलं आणि मी सेटवर एकदम फ्रेंडली कॅमेराशी वागू शकले. आणि आम्ही एक चित्रपट केला, मूवी. त्याच्यामध्ये आम्ही खूप मजा केली. आमची सगळी टीम आम्ही कोकणात गेलेलो. आम्ही सगळे मुलं शूट करायचो. आमची नाईट शिफ्ट असायची. खूप मजा यायची. नाट्यालंकार संस्थामुळे मला कन्यादान सिरियल मिळाली. मग म्हणतात ना, कामातून काम मिळतं, तसं मला कन्यादान नंतर अंतरपाठ मिळाली. आणि मग अंतरपाठ नंतर अशोक मामा सिरियल मिळाली. अशोक मामा खूप चांगले आहेत, ते खूप फ्रेंडली आहेत. आणि मी ज्या ज्या कलाकारांसोबत काम करते त्यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळतं. नाट्यालंकार संस्था लहान मुलांसाठी खूप छान व्यासपीठ घेऊन येते. बोलते हे मात्र ना, तू एकदम बरोबर बोललीस. ज्याने आधी काम केलंय ना त्यांनी बोलावं त्याबद्दल. बरोबर. हे बरोबर. तुम्ही आज तुझी चमची बघते तुला नंतर मी. ताई, तू शिकून घ्या व्यवस्थित सगळं, नाही तर चांगला नवरा मिळणार नाही असं आई म्हणते. बरोबरच म्हणते. हे अगदी बरोबर आहे. हो, काय तुझ्या बाबतीत ना हीच काळजी आहे आम्हाला साहेब. अरे देवा, तिला हसायला येतं. देता पण तुला हसताना बघून बरं वाटतं. बघ, खरं ताई, अशीच दिलखुलास हसत चल. खूप छान दिसतेस. निवेदिता मॅडम, हसणं बाद झालं आता. बरोबर. रोल नॅचरल बाळा आणि खरं खुरं करा. ते खोटं खोटं नाही वाटलं पाहिजे. रोलिंग ऍक्शन. काय करतोय? बाबा, मी सर्कस खेळतोय. बाबा, मी एक्सरसाइज करते. बाजूला हो. अगं पण कशाला? वेड्या. ज्यांना वेळेचं भान नाहीये, ज्यांना जबाबदारीची जाणीवही नाहीये, त्यांना मुलांना सांभाळण्याचा हक्कच नाहीये. ज्यांना स्वतःच्या मुलांचं मन कधी कळलं नाही, ते लहान नातवंडांना काय समजून घेणार. मावशी आहे मी त्यांची. माय मरो आणि मावशी
बघितलं किती उर्मट आहे, कसा उद्धट आहे बघितलं एकनाथ. मी म्हणणार नाही. गुड मॉर्निंग साहेब. तुझं वर्ष वाया गेलं ना तरी म्हणणार नाही मी. अहो साहेब, त्याचं वर्ष वाया गेलं तर रोज इथे येऊन बसेल, मग मध्यरात्री पण गुड मॉर्निंग. साहेब गुड मॉर्निंग. हा, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. जा निघ, परत दिसू नको मला आयुष्यात कधी. जा. बघितलं का? अरे बाबा, साहेब, मी ना एक दिवस झाला कानपट्टाच देणार. तुझ्या आईला. बघितलं तुम्ही काय बोलला ते. कैलासराण शिवचंद्र मौली फणींद्रमाता मुकुटी जळाय. नमस्कार, मी समृद्ध देवी नसते. गेले 3 वर्ष झाले मी नाट्यालंकार सोबत काम करते. मी जेव्हाही नाटक बघायला जायची किंवा सिरियल बघायची, मला सुद्धा असं वाटायचं की मी त्या कलाकारांच्या जागी का नाही. हे सगळं ना मला स्वप्नच वाटते. कधी असं वाटलंच नव्हतं की मी एक बाल कलाकार म्हणून आता तुमच्यासमोर बोलते. हे जे काही आहे, मी शॉर्ट फिल्म्स करत आहे, परत सिरियल्स करत आहे, ते फक्त आणि फक्त नाट्यालंकारमुळेच करत आहे. नाटकाच्या टायमाला तर असं वाटायचं, सगळ्यात आधी तर असं वाटायचं की आता किती लोक येणार आहेत. असं मी प्रयोग करायला लागली तसं तसं खूप छान वाटायला लागलं. ती रंगभूमी असं वाटायला लागलं की ती आपलीच आहे आणि हे जे मायरसिक प्रेक्षक आहेत तेही आपलेच आहेत. आणि अशा प्रकारे माझं स्टेज फिअर केलं. आणि सिनेमामध्ये सुद्धा काम करून मला खूप जास्त मजा आली. त्यामधून पण मला कळलं की शूटिंग कशा प्रकारे असतात, कोणत्या कोणत्या प्रकारचे अँगल्स असतात. शिकता शिकता मी काही कमर्शियल प्रोजेक्टसुद्धा केले आहेत, जसं की भाग्यातील तू मला, आदिशक्ती आणि माझी एक अपकमिंग मराठी वाहिनीवरील मालिका जी आहे तुला जपणार आहे. थँक्यू सो मच फॉर दिस अमेझिंग अपॉर्च्युनिटी. तुम्ही सुद्धा ही गोल्डन अपॉर्च्युनिटी मिस नका करू. लवकरच आपल्या नाट्यालंकार अकॅडमीला भेट द्या आणि आपल्या कुटुंबात सहभागी व्हा. धन्यवाद. नमस्कार, मी बाल कलाकार वज्रेश्वरी सुभाष बेल. मी 13 वर्षाची आहे आणि मी विटावा ठाण्यामध्ये राहते. माझ्या अभिनयाची सुरुवात नाट्यालंकार संस्थेपासून झाली. सुरुवातीला मला अभिनय काय असतं हे माहिती नव्हतं, पण जेव्हापासून मी नाट्यालंकार संस्थेत सहभागी झाली तेव्हा अभिनय काय असतो, स्टेज डेअरिंग काय असते, एक्सप्रेशन कशा देतात हे मला कळलं. अभिनयासोबतच कॅमेरा कसा सांभाळतात, कॅमेरा अँगल कसा घ्यायचा ते पण कळलं. आत्तापर्यंत मी नाटकं, फिल्म, सॉंग्स ह्याच्यामध्ये काम केलं आहे. नाटक करत असताना नाटकाच्या तालमीला खूप मजा यायची. काही छोट्या छोट्या चुका मला सर समजावून सांगायचे, कसं बोलायचं स्टेजवर जाऊन. कारण अगोदर खूप भीती वाटायची, एवढ्या सगळ्या लोकांसमोर आपण जाऊन कसं बोलणार. पण जेव्हापासून आम्ही नाट्यालंकार संस्थेत आलो आहे तेव्हापासून आम्ही काहीच करायला घाबरत नाही. आम्हाला आत्ता जरी तुम्ही स्टेजवर नेऊन उभं केलं आणि बोलायला लावलं तरी आम्ही बोलू शकतो. एवढं कॉन्फिडन्स आहे आमच्यात. आतापर्यंत मी सुबोध भावे सरांचं मानापमान मूवीमध्ये काम केलं आहे आणि आता आमच्याच नाट्यालंकार संस्थेची मूवी येते पहिलं मूल करून, त्याच्यात पण मी काम केलं आहे. सुरुवातीला एक उन्हाळवर्ग या नाटकापासून मी सुरुवात केली आहे. त्याच्यानंतर राणातल्या बोरिल्या या अल्बम सॉन्गमध्ये मी देखील काम केलं आहे आणि आता येतो आहे भरत जाधव सरांचा आगामी सिनेमा, त्यात पण मी काम करणार आहे. नाट्यालंकार संस्थेत नुसतं पाठांतर घेतलं नाही जात, तर स्वमत काय आहे समोरच्याचं, की एक टॉपिक दिला जातो आणि त्याच्यावर आपण आपलं स्वमत मांडायचं. यामुळे विद्यार्थ्यांना खरंच खूप हेल्प होते. म्हणजे कोणी काही बोलायला सांगितलं की विद्यार्थी लगेच त्या विषयावर बोलू शकतात. हा एक कॉन्फिडन्स वाढतो. आणि जेव्हा आम्ही नाटकाची प्रॅक्टिस करतो तेव्हा पण खूप मजा करतो, मस्ती करतो. आणि जेव्हा तो नाटकाचा दिवस येतो तेव्हा थोडासा कॉन्फिडन्स लो होतो. पण एकदा का नाटक सुरू झालं की मग कॉन्फिडन्सचा विचारच नका. विथ एक्सप्रेशन खूप मजा येते नाटक करायला. आणि नाटक एकदा का झालं की मग आम्ही वाट पाहत असतो की दुसऱ्या नाटकाचा प्रयोग कधी लागतोय, कधी तेवढी मजा करतोय, कधी
तेवढा अनुभव आम्हाला येतो आहे. खरं तर मी एकूणाड वर्ग या नाटकाचे 60 प्रयोग केले आहेत आणि मी 4 नाटकं केली आहेत. एकूणाड वर्ग, व्यसन, उत्सव आणि शेवट तितका गंभीर नाही. शेवट तितका गंभीर नाही या नाटकात माझा दुसरा उत्कृष्ट अभिनय केल्यामुळे 2रा क्रमांक आला. मी नाट्यालंकार संस्थेत गेले 3 वर्ष सहभागी आहे. नाट्यालंकार संस्थेतून मला खूप चांगले अनुभव आले. सरांनी पण आम्हाला खूप हेल्प केली. आमचे डिरेक्टर अलंकार मिसाळ सर यांनी पण आम्हाला खूप हेल्प केली. कुठे शूटिंगला गेलं आणि त्यांचं नाव सांगितलं की ते लगेच ओळखतात की आम्ही नाट्यालंकार संस्थेचेच विद्यार्थी आहोत. सो नाटक करत असताना आम्हाला खूप मजा येते. काही जरी चुकलं तरी तो फंबल नाही जात, पण खूप मजा येते. तसं पण शूटिंगला गेल्यावर सेटवर कशी म्हणजे आता मला अगोदर खूप भीती वाटायची कॅमेरासमोर बोलायला. पाठ असायचं पण कॅमेरासमोर गेलं की मी सगळे विसरायची. पण जेव्हापासून मला सरांनी सांगितलं की घाबरायचं नाही, मग थोड्याफार टिप्स दिल्या, तेव्हापासून मी कॅमेरासमोर गेले की घाबरत नाही. आणि नाट्यालंकार संस्थेत मुलांचा अभिनयच घेतला नाही जात तर त्यांचं पाठांतर, स्पष्ट उच्चारण याच्यावर पण जास्त भर दिला जातो. माझ्या नावापुढे बालकलाकार हे नाव मला फक्त आणि फक्त नाट्यालंकार संस्थेमुळेच मिळालं आहे. सो मी नाट्यालंकार संस्थेचे खूप खूप आभार मानते, कारण त्यांनी मला आज बालकलाकार म्हणून अस्तित्वात आणले. धन्यवाद.